डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं आणि कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम. कॉमेडियन सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहेत. त्यांच्या अपहरणामुळे माझे दिल्लीजवळ अपहरण झाले होते, असा खुलासा कॉमेडियन सुनील पालने केला आहे. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला 20 लाख रुपयाची खंडणी मागितली, परंतु मित्रांच्या मदतीने अंदाजे 7.5 लाख रुपयांची व्यवस्था केली. त्यानंतर आरोपींनी सोडलं, अशी माहिती त्याने दिली आहे. अपहरण प्रकरण म्हणजे पब्लिसिटी स्टंट असं म्हणणाऱ्यांना सुनील पालने सडेतोड उत्तर दिले. सुनीलने एका मुलाखतीत पूर्ण खुलासा केला आहे. कॉमेडियन म्हणत होते की अमितने त्याला हरिद्वारमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रण केलं होतं. आयोजकांनी त्यासाठी ऍडव्हान्स म्हणून काहीसे पैसेही दिले होते. मग सुनील 2 डिसेंबरला दिल्लीत पोहोचला. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याआधी एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबले. तिथे स्वतःला चाहता म्हणणाऱ्याने एका व्यक्तीने त्यांना कारमध्ये धक्का देऊन बसवलं आणि तिथून अपहरण करून नेलं. त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला एका दुमजली घरात नेलं. तिथे इतरही लोक होते. त्यांनी मला धमकावणं सुरू केलं आणि 20 लाख रुपये मागितले. माझ्याजवळ एटीएम कार्ड नाही असं म्हटल्यावर ते पर्याय शोधू लागले. माझा फोन त्यांनी घेतला. मग त्यांनी माझ्या मित्रांना फोन करण्यासाठी तो परत दिला आणि मला दुसऱ्या दिवशी सोडलं. घरी जाण्यासाठी विमानाची तिकीट काढण्यासाठी 20,000 रुपयेही दिले, असं सुनील म्हणाले. अपहरणकर्त्यांनी शारीरिक इजा पोचवली नसली तरी या घटनेने मानसिक धक्का बसला आहे. आधी याबद्दल सार्वजनिकरित्या बोलायचं ठरवलं नव्हतं, पण पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्याने हे सगळं सांगावं लागतंय, असं सुनीलने सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय म्हणायचं आहे या पूर्ण घटनेवर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा.